नमस्कार मंडळी, नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार। काय ना मित्रांनो, आजचा हा जो प्रसंग ना आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे, मी जे सांगणार आहे तुम्ही ऐकणार आहे, जे मी बोलणार आहे तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला समजल की खरंच व्हिडिओची क्वालिटी काय आहे आणि भाऊनं व्हिडिओ कशासाठी आणला। खरंच कामाचा व्हिडिओ मिस करू नका। काय ना, चांगलं सांगायला गेलं तर चांगलं कोणाला आवडत नाही। वांगल्या माग सगळी जनता पळून राहिली, सर्रास राजरोस वांगल्या माग। जे चांगलं नाही त्याच्या माग, जे चांगलं आहे त्याच्या माग कोणी जायला तयार नाही, बरोबर ना। त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आणला की बुवा जे चांगलं आहे ते माझ्या सर्व बंधू भगिनीला सांगायला पाहिजे, त्याला कळायला पाहिजे। आपल्याला थोडंफार माहिती आहे, थोडीफार माहिती झाली बुवा, इकून झाली कुठून तरी थोडीफार माहिती भेटली, मग आपल्याला भेटली ना। आपल्या मनामध्ये तिचे एकाचं दोन होणार आहे का, पोटामध्ये त्याचं एकाचं दोन होणार आहे का, आपल्या काहीच नाही। पण ती जर मी माहिती माझ्या बंधुजनाई पुढं, माझ्या भगिनी पुढं, माझ्या कुठल्या बी थराच्या माणसा पुढं जर मी टाकली तर त्याला ती आवडायला पाहिजे आणि त्याच्या ती कामं पडायला पाहिजे। बस एवढा एक निर्मळ हेतू धरून मी तुमच्या समोर उभा राहिलो। आजचा जो व्हिडिओ घेऊन आलो ना, हा जो प्रसंग घेऊन आलो ना, हा प्रसंग साधा आहे, प्रसंग साधा आहे, मराठी भाषेतला आहे, प्रत्येकाला समजणं असं आहे, कोणाला समजणार नाही असं बोलायचं कामच नाही, सगळ्याला समजणं असा मराठी भाषेतला व्हिडिओ आहे। तुम्ही थंबनेल बघितलं ना, तुम्ही थंबनेल बघूनच आलात। तसं कोणी येत नाही बघून कोणाची भेट घेत नाही या जगामध्ये, या धकाधकीच्या जगामध्ये कोणालाच कोणाची गरज राहिली नाही। पण कोणाला आपल्यासाठी काही आहे का एवढं जर माहीत पडलं ना, तर तो माणूस हर हरल्या दोरी धरल्या, मराठीतली म्हणे हर हरल्या दोरी धरल्या आल्याशिवाय राहत नाही, तशातलाच हा भाग आहे। आज मी जे तुम्हाला सांगणार आहे, जे तुमच्या समोर आणल्या जाणार आहे, जे मी आता तुम्हाला बोलणार आहे, हे थोडं विचित्र आहे। तुम्हाला त्याचं थोडं वाईट वाटन की छे काय व्हिडिओ, काय काय लोक आणतात बुवा, असं तुमचं मन विचार करण। पण विचार करणं साहजिक आहे, पण मी जे आणलंय तुम्हाला वाईट वाटन, होईन त्रास पण गुण हमखास, होईन त्रास पण गुण हमखास, अशा प्रकारचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो। तुमच्या कामाचा आहे भाऊ, तुम्ही पाहिलंय। हा व्हिडिओ म्हाताऱ्या कोताऱ्या माणसासाठी नाही, हा व्हिडिओ 60-70 च्या पुढच्या माणसासाठी नाही, हा व्हिडिओ 20, 25, 30, 35 यंग जनरेशनच्या मुलासाठी आहे। मग ती मुलगी असन, मुलगा असन, कोणी असन, ज्यातला जवानी मुसमुस करू राहिली ना, अंगात रग आहे, रक्त सळसळतंय, पोरी माग पळतंय, पोरीला बी हे सगळं कळतंय ना। हा व्हिडिओ सगळ्यासाठी आणला, सगळ्यासाठी म्हणजे सगळ्या 20, 25, 30, 35 वयोग गटाच्या मंडळीसाठी व्हिडिओ आणलाय। खोटं सांगणार नाही तुम्हाला, जे याच्यातून सांगल्या जाईल ना ते तुमच्या परफेक्ट कामाचं आहे, 100% कामाचं आहे बा। मग तुम्हाला त्याच्यातून किती घ्यायचंय किती ठेवायचंय हे तुम्ही तुमच्या हाती आहे। खूप छान व्हिडिओ आहे, मिस करू नका, शेवटपर्यंत पहा। कुठंतरी मी त्यातला एक शब्द तुम्हाला सांगणार आहे आणि तो शब्द तुमच्या जिंदगीला कलाटणी देणार आहे, तुमचं उदो उदो होणार आहे। तुम्ही पाहिलं ना, पोरासाठी बी आणि पोरीसाठी बी आहे। पोरीला सांगतो, बाई तुला पटवायचं का पोरग, पटवायचंय, मी सांगतो तसं कर। पोराला बी भाऊ तरणी बाण, चिकनी चुटूक, कवळीच्या शेंगासारखी चवळी, गोरीगोरी पान, लावण्य खणी, तुला पटवायची का एखादी पोरगी, पटवायची
मी सांगतो तसं कर भाऊ, मी सांगतो तसं कर. तुला पोरगी पटलीच पाहिजे. मी काय सांगू राहिलोय, एक पुस्तक सांगू राहिलो भाऊ. सगळी सिद्धी त्याच्यातच आहे, एका पुस्तकात. आणि तो जर एक पुस्तक जर हाताळला ना मित्रा, यंग जनरेशनच्या पोराला सांगू राहिलो भाऊ, ते जर पुस्तक हाताळलं ना तर पोरगी पटलीच. हमखास 100% पेढे वाट भाऊ, पेढे पटली. मनात गुदगुल्या गुलाबी थंडीत गुदगुल्याच मनाला होती ना, असा व्हिडिओ आहे. तू फक्त भाऊ ते पुस्तक वाच. मी सांगितलेलं सगळी सिद्धी त्याच्यातच आहे, तंत्रण मंत्रण सगळं त्याच्यात आहे त्या पुस्तकात. पोरीला बी सांगतो, पोरी हो मुसमुस जवानी करू राहिली ना, बस हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे. मग फक्त तुम्हाला कोणता बी राजबिंडा एखादा पोरगा तरणा बांड आवडला ना, पाहता क्षणी तुमच्या मनात भरला ना की वा वा असा पोरगा मला पाहिजे. बाई तू फक्त पुस्तक उघड, वाच, तंत्रण मंत्रण सिद्धी होऊ दे. घोकमपट्टी कर दररोज, सकाळ दुपार संध्याकाळ. फक्त उघड पुस्तक, वाच. कुठं सांगणार नाही बाई, तू फक्त पुस्तक वाचलं तो हेंगाडेंगी चालणार नाही, आळस चालणार नाही, जीवावर येऊन चालणार नाही. इथं रक्ताचं पाणी हाडाची काढ केल्याशिवाय त्याच्यामधला गुण येत नाही. लिहून घ्या. हे पुस्तक जर तुम्ही उकललं, या पुस्तकातून तुम्हाला आहे ना पोराला पोरगी पटवायची आयडिया आहे. मराठी भाषेत लिहिले, हिंदी भाषेत लिहिले, इंग्लिश भाषेत बी लिहिले. तुम्हाला ज्या भाषेतलं पाहिजे असं ना अशा भाषेत पुस्तक लिहिले. फक्त तुम्ही वाचायची आणि त्याच्यातली तंत्रमंत्र सिद्धी करून घ्यायची. एवढी फक्त जिद्द जर तुमच्यात असेल ना, पोराला पोरगी पटली म्हणून समजा आणि पोरीला पोरग पटलं म्हणून समजा. खोटं बोलून मला फायदा नाही. खोटं बोललो तर तुमचा बी फायदा होणार नाही. जर काही चांगला असन, भले मला फायदा हो का ना हो चांगल्याचा, पण तुम्हाला हमखास फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला पोरगी पटल्याशिवाय राहणार नाही, पोरीला बी पोरग पटल्याशिवाय राहणार नाही. एवढी साधी गोष्ट नाही, एवढं साधं पुस्तक नाही ते. ते पुस्तक फक्त तुम्ही वाचा बंधूजनो. जर तुम्ही ते पुस्तक वाचलं, एक वाचलं, दुसऱ्याची आशा तयार होईल. दुसरं वाचलं, तिसऱ्याची आशा तयार होईल. आणि तुम्ही का पुस्तक वाचणं सुरू केलं, ये दुनिया आपकी मुट्ठी में, ये दुनिया अपनी कदमों में. सगळ्या पोरी पंगाट पळतीन तुमच्या माग. पोरीला बी सांगू राहिलो, पोरी हो तुम्ही बी जर ते पुस्तक वाचलं तर हे पोर आहे ना चिंगाट पळतीन तुमच्या माग. साधी गोष्ट नाही सांगणार मी, लय लय पाहून विचार करून व्हिडिओ आणले. तुम्हाला रागच येईन तुमच्या चेहऱ्यावर आहे ना, लाली चढन लाली, की काय सांगू राहिला हा माणूस. पण मी जे सांगू राहिलोय व्यर्थ सांगणार नाही. पटावल्याच गेली पाहिजे पोरगी, पटावल्याच गेलं पाहिजे पोरग, व्यर्थ नाही. तुम्हाला पटनच म्हणून तुम्हाला डबल डबल तिबल तिबल विनंती करतो दादा हो, मी जे सांगणार आहे ते पुस्तक फक्त तुम्ही आणा. इथं तिथं नाही भेटत बरं, लहान लहान स्टॉलवर नाही भेटत. गुप्त गोष्टी काही गुप्त ठिकाणीच भेटतात. तर तुम्ही हे पुस्तक मोठ्या बुक स्टॉलवर जा आणि लाज काज नका, छातीत ठोक म्हणा अमुक अमुक पुस्तक द्या हो, त्यो बी देईन आणून आणि मग घ्या आणि मग वाचा. साधी गोष्ट नाही. ह्या पुस्तकातून तुम्हाला जेवढं भेटन तेवढं जगात कुठंच भेटणार नाही. पटवायच्या गोष्टी बरं, बाकीचं तर चट भेटन पुस्तकं. सगळ्या क्वालिटीचे पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहे.
सगळेच, पण पोरी पटवायची, पोरं पटवायची, पुस्तकं भेटणार नाही. हे पुस्तक तुम्हाला पोरगी पटवायचे, पोरग पटवायचे, तुम्ही म्हाताऱ्या माणसाच्या मायबापाच्या जीवावर कौरक खाता. पटवाना पोरगी, बाई तू बी कौरक, कांदाडीची कांदाडी झाली, पटवना पोरग एखादं जाय ना. ह्यो बी लटारण्या सांड्या केवढा झालाय, वाचना पुस्तक हे, आणि वाचून करणार सिद्धी, आणि जाय ना पटवना पोरगी. पटवायलाच पाहिजे आणि पटायलाच पाहिजे. अशी व्यर्थ गोष्ट नाही आणली इथं. काही आंडू पांडूची गोष्ट नाही चालत इथं. काही मुसमुसलेली जवानी, हे यंग जनरेशन मला 25चा झालो चालला, लहान लेकरावर बी बलात्कार करायला, शहाण्या बायावर बी बलात्कार करायला, म्हातारी चपक्यात पडली तर म्हातारी बी बलात्कार करायला. हे बलात्काराचे काम सोडून द्या. बलात्कार, तुमच्या अंगात रक्त सळसळू राहिलंय ना, रक्त. असे बलात्कार करून पटत नसते पोरगी. तुम्ही बलात्कार करून जमत नाही. हे पुस्तक वाचा आणि मग खुलेआम पटवा. क्वालिटी गॅरंटी सगळं देतो तुम्हाला. ती पटणारच, पटल्याशिवाय राहणार नाही. इथं आहे ना बुवाबाजीकडे जाणं, ह्या पुस्तकात आहे ना तुम्हाला असं हे नाही भेटणार. धागेन, दोरेन, सुयान, लिंबन, गोटेन, या गोष्टी नाही भेटणार भाऊ याच्यामध्ये. हे तुच्छे. इथं काही काळ्या चिमण्या मारायच्या नाही, त्याची राख करायची नाही, कोणावर शिपायची नाही. लय सोपं पुस्तक आहे. कोणती चिमणी नाही, कोणती घुबड आणायची नाही, तिचं पख उपसायचे नाही, तिचं रगत काढायचं नाही, तिचे फुरे उपसायचे नाही, कावळा जमा करायचा नाही, तो काही मारायचा नाही, त्याचं रगत काढायचं नाही. तुम्हाला सांगू राहिलो इथं लय मोठे चांबार कुकडी ना, अमुकन तमुकन लय लोक सांगतात आता हे पाखरू मारून आणा, ते पाखरू मारून आणा, याची राग बनवा, पुरीच्या अंगावर शिपा. याच्यात शिपायचं नाही, पाखरू धरायचं नाही, मारायचं नाही, काहीच करायचं नाही. हे पाप करायचं नाही. ह्या पुस्तकात लय सुट्ट सोपं सोपं सांगेले. ह्या पुस्तकात जे पुस्तक मी तुम्हाला सांगणार आहे सुट्ट आहे सगळं. तुम्ही फक्त अभ्यास करा, तुम्ही फक्त त्याला वाचा, तुम्ही फक्त घोकमपट्टी करा. तुम्ही जर ती घोकमपट्टी केली ना, तुम्हाला जर ती तंत्र मंत्र सिद्धी झाली ना, अरे बाप, फिर तो दुनिया तुम्हारी गुलाम है. दुनिया तुम्हारी चरणों की धूल चाटेगी. खरं बरं का, खोटं सांगणार नाही. पण तुम्हाला ते पुस्तक घेतल्यानंतर, पुस्तक आणल्यानंतर वाचायचंय कसं, वाचल्यानंतर त्याचे उपयोग आणायचाय कसा, करायचाय कसा उपयोग, हे सगळं त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर सांगेले. मला सांगून फायदा नाही आणि मी एवढा टाइम गमावणार बी नाही तुम्हाला सांगण्यात. इथं तुम्ही एक नाही भाऊ. अरे बाप रे, पटली हो तुम्हाला पोरगी, पटली बाई, तुला बी पोरग पटलं. तू जर पुस्तक आणलं तर हे पुस्तक कोणतं आहे, कसं आहे, काय आहे, एकदा सांगूनच टाकतो. सांगूनच टाकतो पुस्तक आहे कसं काय. तुम्ही मला सांग कुठं भेटते काय, जास्त ताणून न धरता डायरेक्ट तुम्हाला सांगून टाकू राहिलो भाऊ. पुस्तक आहे ना, सांगू हे पुस्तक कुठं भेटणार आहे, काय नावाचं असणार आहे. हे पुस्तक जर तुम्ही आणायचा प्रयत्न केला आणि जर ते आणलं, बुक स्टॉलवर भेटतंय. जेवढे काही तरुण मंडळी, जेवढे काही सुशिक्षित बेकार आहे, जेवढे काही हिंडून राहिलेत, गांजा फुकून राहिलेत, बर्बाद होऊन राहिलेत, दारखंड पिऊन राहिलेत, गांजा फुकणं चाललंय, बॉडी शरीर वाळवणं चाललंय, दारू ढोसणं चालली, नाल्यात पडणं चाललंय, खोटं बोलणं चाललंय, चोऱ्या चपाट्या चालल्यात, बँका लुटणं चालल्यात, घरं फोडणं चाललेत, बलात्कार चाललेत. हे नाही. ह्या पुस्तक जर खुललं, हे पुस्तक कशाचं आहे माहिती का, हे बेकारासाठी आहे. सुशिक्षित बेकार पोरी मागं हिंडतेत ना भाऊ, पोरी मागं तसा हिंडूच नको. पोरी मागं फक्त हे पुस्तक पाहिल्यानंतरच हिंड.
पटलीच म्हणून समजा. हे पुस्तक कोणतं आहे सांगू पुस्तक? हे पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक उपयोगात येणार कशासाठी आहे हे पण आता सांगून टाकतो. हे पुस्तक आहे ना भाऊ, MPSC, UPSC, IPS ह्या अधिकार गाजवता येतील. हे जे पुस्तक आहे ना भाऊ, याचा अभ्यास केल्यानंतर, याच्यातली सिद्धी केल्यानंतर तुम्ही खरंच चांगल्या पदावर गेल्याशिवाय राहणार नाही. कुठंतरी तुमचं तहसीलदार, कलेक्टर, काय सांगू तुम्हाला, तुम्ही क्लास 1 अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. हे पुस्तक वाचल्यानंतर, या पुस्तकातली सिद्धी तुम्हाला झाल्यानंतर तुमचं, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आमच्या शुभेच्छा सुद्धा तुम्हाला असणार आहेत. पोरीला बी, ताईला बी, दादाला बी, भाऊला बी, सगळ्यालाच आमचा आशीर्वाद आहे. आमचं सांगणं आहे भाऊ की तुम्ही फक्त हा व्हिडिओ पाहा, म्हणून मी तुमची एक मजा घेतली की बा खरंच पोरगी पटवायसाठी, पोरग पटवायसाठी किती किती धडपडी चालू आहे. तेवढी धडपड जर माय घालून, झक मारून, सुशिक्षित बेकार आहे ना भाऊ, झक मार, इकडं तिकडे हिंडल्यापेक्षा, चोऱ्याच्या पाट्या केल्यापेक्षा, बलात्कार करून, लेकरावर अत्याचार करून, लेकरं मारून, ठेसून ठासून, जेलात कशाला जातो? खडी फोडायला. अरे तू यंग जनरेशनचा पोरगा आहे. अरे तू अभ्यास कर. इथपर्यंत आलात कशासाठी आलास? मायबापाने इथपर्यंत शिकायला पैसे लावलेत का नाही? आणि कशाला इकडे तिकडे हिंडून राहिला आणि चोऱ्याच्या पाट्या करून राहिला आणि लेकरावर बलात्कार करून राहिला, भयावर बलात्कार करून राहिला? काय काळीमा फासून घेऊन राहिला का तोंडाला? एवढं शिकत आणलंय मायबापानं कशासाठी? अरे त्याला बी जीव आहे का नाही? त्याला काही हिंमत आहे का नाही? मा लेकरू, मा हिरा काहीतरी झेंडा लावण. पोरीची बी गोष्ट तशीच की बा मी एवढी मोठी शिकवली बुवा, आमची कन्या ही सुकन्या शिकवली, ही कुठंतरी चांगल्या पदावर जाईन, चांगलं काहीतरी करण म्हणून शिकवलं मायबापानं. आणि तुम्ही नाही लागले भले माणसं, नाही लागले याला आपल्याजवळ उत्तर नाही, पण आपण लागू शकतो. प्रयत्न तर आहे, करणं आपल्या हाती आहे. हा मग आपला माझ्याकडे काहीच नाही राहिलं बा, आता मी तर शिकून आता बेकार झालो, मग आता काय करू? बिड्या फुकत मस्त इकडं तिकडे हिंडायचे, गुटक्याची पुडी तोंडात टाकायची, सिगरेट, बिडी, गुटखा, काय चालू आहे जिंदगीला? काय खेळवणं चालू आहे? ते मायबाप बिचारे कशाची आशा धरून येत अजून की बा माझा कोणीतरी लागल, हा कुठंतरी लागल्यानंतर माझं कल्याण होईन, कॉलर टाईट होईन, गावात मान उंच होईन, किंवा लोक सुद्धा म्हणतील की बा अमुकजीचा पोरगा लागला हो. फटाके फुटून राहिले ते त्याचेच, हे पेढे जे वाटणं चालले ना हे त्याचेच. असं कॉलर टाईट झालं पाहिजे बापाचं. असं काम करा. पोरगी पाठवायची म्हणलं तर लगेच व्हिडिओ टर पाहत आणला. पोरग पाठवायचं म्हणलं तर पोरीने बी सन्न व्हिडिओ पाहत आणला. पाहायला तुम्ही चांगली गोष्ट केली, पण तुम्ही हाय सोडू नका, जिद्द सोडू नका. तुम्ही परत एकदा नव्या उमेदीने परत एकदा MPSC ची तयारी करा, UPSC ची तयारी करा, IPS ची तयारी करा. खरंच करा, मी खोटं सांगणार नाही. तुम्ही तयारी करा आणि या वेळेस तुम्ही सिलेक्ट झाले म्हणून समजा, सिलेक्शन होणार नाही असा मनात आणूच नका. आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे भाऊ, आशीर्वाद पाठीशी आहे. शुभेच्छा बी भरभरून आहे तुम्हाला. तुम्ही फक्त प्रयत्न करा, सिलेक्शन होणारच. म्हणून सांगतो, ते मायबाप बिचारे गोर गरीब दररोज मोल मजुरीला जाऊन अमुक करून तमुक करून तुमच्यासाठी लय सेवा करू राहिले हो तुमची. तुम्ही त्याची करायची सेवा तर ते तुमची करू राहिलेत की जाऊ द्या, शिकेले, कामधंदा करायची लाज आहे बाबू, तू घरीच बैस, हांडा भरून आणला बस झाला. हे आमच्या गावाकडची रीत आहे. म्हणून तुम्हाला सांगणं चाललं भाऊ की तुम्ही हांडा भरून ताना मायबापाची सेवा करायची करा, पण तुम्ही जर काही बनले तर मात्र उदो झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या प्रगतीला, तुमच्या गाडीला ब्रेक लागणारच नाही. म्हणून एकदा परत सांगतो मित्रांनो की घरच्याकडे पहा, वाईट वळणाकडे जाऊ नका, वाईट गोष्टी अवलंबू नका, चांगल्या गोष्टीचा अंगीकारा, तुमचं बरं होईल.
खोटं सांगणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला म्हणून एक भ्रमात पाडण्यासाठी, एक भ्रमित करण्यासाठी की बा निदान हे अशा गोष्टी म्हणलं की पोरं येतात, पोरं इथपर्यंत येतातच पायासाठी, पोरी इथपर्यंत येतातच पायासाठी. कारण पटवायची गोष्ट म्हणली की त्याला उम्मीदच येते भाऊन, असं सळसळूनच येतं. म्हणून हे खोटं नाटं सांगून दादा मी इथपर्यंत तुम्हाला आणलं की तुम्ही या गोष्टी करा. तुम्ही केल्या, तुम्ही सक्सेस आहे. चला, काय हरकत नाही मित्र. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. मित्राला शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राईब करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.